चा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण टायमर बद्दल एक गोष्ट सांगूया. ज्या वेळेला पहिला चेंडू डिलिव्हर्ड केला जाईल मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला टायमर चालू होईल आणि तो स्क्रीनवरती दाखवला जाईल. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटके कंप्लीट करायची आहेत. जर 3 षटके कंप्लीट झाली नाहीत तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. प्लीज टीम गजानन 11 आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आणि सामने जास्त आहेत. आपण पाहतोय ते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देताना श्री पांडुरंगजी लोखंडे साहेब यांच्या हस्ते. अगदी जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये अगदी सुयोग वैतीने 24 धावांची खेळी केली आणि तीच खेळी टीम पागदरे बॉईजला द्वितीय फेरीत घेऊन गेली आहे. मॅच नंबर 2 सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर टीम गजानन 11 संघाकडून गोलंदाजी मार्कवर संदीप आले तर स्ट्रायकिंग एंडला असतील दत्ता मोहिते. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर अली. चला पागदरे बॉयज आपण लक्ष द्यायचंय. या सामन्यानंतर विनर विनर मध्ये सामना खेळवला जाईल त्यामुळे पागदरे बॉयज आपण इथे थांबायचंय आणि हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. सुरू मॅच 4 षटकांची असेल. सेकंड राऊंड 3. चला अकबर आपण देखील यायचं इथे. चला सामन्याला होतीये सुरुवात. टायमर झालाय स्टार्ट. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज संदीप यांना पाहतोय तर समोर दत्ता मोहिते. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने ढकलला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली. एक धाव. दत्ता मोहिते जर आपण नाव ऐकलं ना तर जावली तालुक्यातील एक असा खेळाडू ज्याने जावली तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवलंय. अगदी त्याच्या बॅटिंग असेल बॉलिंग असेल. दत्ता मोहिते जर पाहिलं ना गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर त्यांच्या बोटांमधली जादू आपल्याला कायम दाखवताना पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंडवर अली आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. अगदी जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. 2 चेंडू अखेर 2 धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 धावा. 40+ जर क्रिकेट पाहिलं ना तर पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या झाली होती 51 धावा. या सामन्यामध्ये थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळते. दत्ता मोहिते कट करण्याचा प्रयत्न मात्र तिथे क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती आल्या 3 सिंगल. धावसंख्या 3 धावा. चौथा चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने. या इनिंगचा पहिला चौकार बॅटर अलीच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. समोरच्या दिशेने खेळून काढला. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 4 चेंडू अखेर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 धावा.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने सलगच्या 2 चेंडूवरती दुसरा षटकार अलीच्या बॅटमधून. धावसंख्या झाली एका षटकाखेर 19 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक संपवायचे आहेत. जर तीन षटक 15 मिनिटांमध्ये जर संपले नाहीत तर एक खेळाडू चौथ्या षटकासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण मॅक यांना पाहतोय. तर समोर असतील दत्ता मोहिते ज्यांच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण अलीला पाहतोय ज्याच्या बॅटमधून 17 धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चाललाय. अजून एक चौकार बॅटर दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून बाईकच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा होत्या. त्यानंतर मागच्या 4 चेंडूवरती तब्बल 20 धावा खर्च करण्यामध्ये गोळा करण्यामध्ये यश मिळाले टीम वन सोल्युशन नवी मुंबई संघाला. यावेळी ऑफ साइडच्या दिशेने कट केलाय. नो बॉलचा इशारा. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली ना तर लाईनच्या बाहेर होती आणि याच कारणाने पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. नो +1 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचती एक चेंडू अखेर 25 धावा. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि त्या फलंदाजाला ज्या फलंदाजाने मागचे 3 बॉल फेस करत असताना गोळा केल्यात 16 धावा. वैयक्तिक 17 धावांवर अली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर फ्री हिटचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. अजून एक चौकार क्रमांक 3 अलीच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवर देखील चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती नो बॉलवर 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 धावांवर. 3 चेंडू 31 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. ऑफ साइडच्या दिशेने चेंडूला ढकलला. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचतीये. मॅचच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दत्ता मोहिते ऑन स्ट्राइक. मोठा फटका पाहायला मिळेल का दत्ता यांच्या बॅटमधून? यष्ट्यांच्या मागे आपण श्रेयस इंदुलकर यांना पाहतोय. व्हेरी एक्सपिरियन्स्ड प्लेयर आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचे. दत्ता सुरेख चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धावाला आहे. श्रेयस इंदुलकर यांना आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. श्रेयस
चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत मात्र चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार आलाय दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून चौकार. वाजल्यापासून आपण डीजेच्या मार्फत सुरेल संगीत ऐकतोय. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज केडी आलेत तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असतील अली, ज्यांनी दोन्ही बॅटर जर पाहिले ना तर पहिल्या षटकापासून मैदानावरती उभे आहेत. विकेट घ्यावे लागतील टीम गजानन 11ला जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल. वैयक्तिक जर पाहिलं तर 24 धावांवर अली फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल का, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला समोरच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. फटका सुंदर होता मात्र त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अली साठी. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो बॅटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली, कोणतीही चूक करत नाहीये बॅटर अली. बॅक टू द पवेलियन. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. मॅन फ्रॉम धारावे इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजीसाठी पाहतोय सचिन नाईक यांना. अगदी जर पाहिलं ना तर धारावे गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत संघ आणि त्याच संघामधून येत असताना अनेक ग्रामीणच्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू सचिन नाईक ऑन स्ट्राईक असेल. दोन चेंडू 38 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण केडीला पाहतोय. मोठं यश मिळवण्यामध्ये त्याला यश आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने खेळून केला. चेंडूला 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा सचिन नाईक दत्ता मोहिते यांनी घेतला. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. आल्या आल्या पहिल्या चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सचिन नाईक यांच्या मार्फत आणि याच फलंदाजीसाठी सचिन नाईक ओळखले जातात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बॉलर्स बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येत आहेत.
त्यांच्याकडून कोणती चूक होत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 42 धावांवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. या षटकातील चेंडू पाहिले तर 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. केडी घेऊन सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने घेऊन काढला. चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. दत्ता मोहिते बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतात. कॉल कॉम्बिनेशन थोडंसं चुकलं आणि दत्ता मोहिते यांची विकेट मैदानाच्या बाहेर. अमित वाडकर यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सातारा जिल्ह्यातून येणारा अजून एक खेळाडू वन सोल्युशन नवी मुंबईसाठी मैदानाच्या आतमध्ये. आधी दत्ता मोहिते होते. अमित वाडकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. शेवटचा चेंडू अमित वाडकर यांच्यासाठी. केडी घेऊन सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑफ साइडला खेळून काढलाय चेंडू. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू वन बाउंस. सीमा रेषा पार. अमित वाडकर यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे एक लक्ष वेधूया. पंच 17 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेत. एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्यानंतर 5 मिनिटाचा अवधी तुमच्या एका षटकासाठी दिलाय. सो तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. इट्स अ कंपल्सरी. चला मॅचला सुरुवात करा. एक प्लेयर आतमध्ये लवकर घ्या. कुणाला दंडित करण्याचा इरादा नाहीये. फक्त एकच आहे, आम्हाला 10 मॅचेस आज दिवसात खेळवायचे आहेत. 5:45 वाजता इकडे अंधार पडतो.
चला सामना सुरू करायचा आहे. सचिन नाईक पहिला चेंडू पायावर, त्याचा फायदा घेतलाय सचिन नाईक यांच्या बॅट मधून. चेंडू वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. शेवटचं षटक आहे, हात खोलण्याचा प्रयत्न नक्कीच सचिन नाईक करतील. यावेळी पुन्हा एकदा तीच दिशा आहे, मात्र रिझल्ट चेंज झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सचिन नाईक यांच्या बॅटमधून षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. सेम रिझन होतं, मात्र रिझल्ट वेगळा होता. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिस टाइम आहे, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 59 धावा. 3 चेंडू शेवटच्या षटकातील अजूनही शिल्लक असतील. गोलंदाज सोनूवरती चढवलेले प्रहार सचिन नाईक यांच्या मार्फत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पुन्हा एकदा वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. होत्या, मात्र तिथे एकही क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट बॉलचा फायदा पुरेपूर घेतलाय सचिन नाईक यांनी. आता मात्र त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय सचिन नाईक यांच्यासाठी. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सोनू सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता कुठल्या बाजूला फटका येईल? आता ऑफ साइडच्या दिशेने, कोणताही क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक असता तरी बनला असता दर्शक. सचिन नाईक यांच्या बॅटमधून या षटकातील दुसरा षटकार.
करत असताना बनवलेल्या धावा दत्ता 1124 म्हणजेच एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. अली यांची बॅटिंग बघण्यासारखी होती. त्याच्यामध्ये त्याने 2 षटकार 2 चौकार लगावले. सचिन नाईक यांची ती बॅटिंग 2 चौकार 2 षटकार. अमित याने शेवटी येऊन चौकार लगावला. बघा ही शिस्त, ही डिसिप्लिन, ही टीम आहे आणि त्या टीमचं ही टीम काय आहे ते दाखवत असताना एक जर्सीमध्ये सगळे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. वन सोल्युशन आता म्हटल्यानंतर मी तिथं फक्त एक लाईन ॲड करेल. वन सोल्युशन, नॉट ओनली वन सोल्युशन, दिस इज अ ओनली सोल्युशन. अशा प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये ताबड फलंदाजी आणि त्यानंतर गजानन 11 समोर ठेवलेल्या भल्या मोठ्या धावांचा तो डोंगर, 72 धावांचं लक्ष आणि या 72 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघणार आहोत. पहिल्या मॅचमध्ये यशस्वी पाठलाग आपण 52 धावांचा बघितलात. आता 72 धावांचा पाठलाग होईल की नाही ते आपल्याला बघायचं. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वारंवार आम्ही आपणास यासाठी विनंती करतोय कारण आम्हाला 10 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. 10 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा. 5:30 ते 5:45 वाजता इथे अंधार पडतो म्हणून आपल्याला ही केलेली विनवणी आहे. पाकदेर बॉईज एकविरा 11 या संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. जशी मॅच संपेल विथिन अ मिनिट टॉस होईल आणि त्यानंतर लगेच पोझिशन मध्ये यायचंय दोन्ही संघांनी. ही मॅच संपल्यानंतर श्रेयस इंदुलकर स्ट्राइक एंड वरती आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्राइक एंडला सोनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मोठं बॅटल आहे. 72 धावा जरी असल्या तरी सुद्धा या धावांचा पाठलाग होऊ शकतो, या धावांचा बचाव होऊ शकतो. गोलंदाजी मार्कवरती सचिन यांना आपण बघणार आहात. सचिन यांची बॅटिंग बघितली, सचिनच्या बॅटमधून आले ते चौकार बघितले, सचिन यांच्या बॅटमधून आले चौकार बघितले. आता सचिन यांची बॉलिंग बघायची. क्षेत्ररक्षणाची सजावट, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नरच्या बाजूने थोडा चुकता. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. पॉईंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये एका क्षेत्ररक्षकाला पाठवलंय. असं क्षेत्ररक्षण पॉवर प्ले दरम्यान. पॉवर प्लेचं पहिलं षटक सचिन यांच्या हातामध्ये. समोर श्रेयस इंदुलकर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर द विकेट आणि उजव्या जास्तच बाहेर आहे. पंचांनी वळत असताना सांगितलंय की हा चेंडू स्क्वेअर म्हणजेच वाईट स्वरूपाने एक धाव फलकामध्ये ऍड होईल. 72 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यात एक्स्ट्रा रन सुद्धा खूप मोठा रोल अदा करणार आहेत. एक्स्ट्रा जेवढे येतील तेवढं टार्गेट कमी होताना दिसेल, टार्गेटला कमी करताना दिसतील गोलंदाज. यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड, मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये येऊन जोपर्यंत फील्ड करतायत तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 40+ क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. शिकायचंय कोणाला? अपकमिंग यंगस्टर्सना, नवोदित खेळाडूंना, सध्याच्या कडल्या क्रिकेट खेळू पाहतात त्यांना की कशा पद्धतीच्या रणनीतीज असतात. मोठे फटके आल्यानंतर किंवा मोठे षटक आल्यानंतर कशा प्रकारे त्याला बॅक केलं जातं, कमी धावांचं षटक आल्यानंतर कशा प्रकारे बॅक केलं जातं. बघा चांगल्या चेंडूचा सन्मान कसा दिला जातो. आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याला शेवटच्या क्षणाला सोनूने स्टिअर केलं, एका धावेसाठी खेळलेत, हलक्या हाताने ढकललं. 72चा पाठलाग. च्या आसपास, 19च्या आसपास तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 18-19च्या जवळपास राहाल त्यावेळेला कुठे या मॅच मध्ये परत येता येणार आहे आणि यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी अपेक्षित आहे. पण दोन्ही फलंदाजांना माहित आहे, सोनू बरोबर श्रेयस इंदुलकर यांना सुद्धा, की कशा पद्धतीच्या फटक्यानी या धावा कंप्लीट होणार आहेत आणि या धावा कंप्लीट करण्यासाठी कोणावरती केव्हा कधी कसा हल्ला करायचा आहे. चर्चा करतात श्रेयस अजित म्हात्रे सरांबरोबर. अजित म्हात्रे, धनंजय कोळी आणि अमित गोलतकर सर हे आमचे ऑफिशियल अंपायर म्हणून मागील 2 दिवस काम पाहत आहेत. धनंजय कोळी आणि अमित गोलतकर सर मागील 3 दिवसापासून काम पाहतात. पहिल्या दिवशी बिरल नायर सर सुद्धा होते. हे आमचं पंच पॅनल या स्पर्धेसाठी कार्य करत असताना श्रीलाईव्हची संपूर्ण टीम, चिराग मेहर आणि टीम खूप चांगलं कार्य करते. पहिल्या दिवसापासून टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने करत असताना दिसल्यात यूट्यूबद्वारे. यावेळेला समोरच्या दिशेने
मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळते. कौतुक आहे सचिन यांचं. माहीत आहे फलंदाजाचा स्टान्स कुठे आहे, लेग स्टंपवरती उभे आहेत की मिडल स्टंपवरती की ऑफ वरती, चेंडू कुठे ठेवायचा आहे, कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर मोठा फटका येईल, कोणता नाही, कोणत्या टप्प्यावरती नाही येणार, हे सगळं माहिती आहे. कारण त्याने बॅटिंगमध्ये त्या सर्व गोष्टी पाहून घेतल्यात अनुभव टाकत असताना. या षटकामध्ये इनसाइड आउट, लेफ्ट स्ट्रोक, चेंडू सीमारेषा जवळ आणि क्षेत्ररक्षक येत असताना सुद्धा चेंडू निघून चाललाय. वन बाउंस, सीमारेखा पार, मनसे चौकार. फटक्याच्या आणि मोठ्या फटक्याच्या शोधात असताना ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. 4 धावांसाठी 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि आता या षटकामध्ये आलेल्या या ज्या पॉवर प्ले मधील डॉट बॉल किंवा सिंगल अशा प्रकारच्या काही धावा आहेत त्या येणाऱ्या 3 षटकावरती मोठं दडपण टाकताना दिसणार, प्रचंड दडपण या धावांचा बघायला मिळू शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पाठच्या चेंडूला खेळलाय, चांगली फिल्डिंग, थ्रो सुद्धा तितकाच चांगला. फक्त 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती गजानन 11 या संघाच्या. येणारे आता 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असणार आहे. 64 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 18 डिलिव्हरी. जवळजवळ 21-22च्या सरासरी धावा बनवाव्या लागणार आहेत. बघा आस्किंग रन रेटच्या जवळपास नाही थांबला, त्या धावफलकाला मॅच नाही केलं त्याच्यापासून लांब राहणार तितका आस्किंग रन रेट म्हणजे RRR वाढत जाणार. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय, तोपर्यंत 1 धाव सहज धावून कंप्लीट केली आहे. अजय ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येतात. पहिल्या इनिंगमध्ये केलेली बॅटिंग आणि त्या बॅटिंगमधून बनवलेल्या धावा, त्या धावांचं दडपण हे फलंदाजाच्या बॅटवरती पूर्णपणे दिसून येते. हो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा चेंडू, पंचांकडे अपील आणि यावेळेला चेंडू सरळ यष्टींचा वेध घेत असताना मला वाटते बॅटची कडा घेऊन गेलाय, त्यामुळे प्लेड ऑन च्या रूपाने फलंदाज सोनू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पिंटू आल्यात. पिंटू मैदानाच्या दिशेने येत असताना परिस्थिती तितकीशी चांगली नाहीये. सोनू त्या 72 धावांचं ओझं डोक्यावरती आहे. अजयला त्याचं बळ मिळतंय. अजय ठाकूर ओ यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा उशिराने आतमध्ये येऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कोणतीही धाव नाही. कौतुक आहे या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती खेळत असताना जो कंट्रोल चेंडूवरती दाखवलाय, जे गतीमध्ये परिवर्तन दाखवलंय, ज्या पद्धतीने चेंडूला वळवलं जात आहे, ज्या लाईनवरती चेंडू टाकले जातात, ज्या लेंथवरती टाकले जात आहेत, फलंदाजाला सोपं जात नाहीये. यावेळेला ऑन साइडला काय जबरदस्त फटका, मिनी हेलिकॉप्टर चेंडूला उडून पाठवलाय सरळ कोणाच्या डोक्यावरून सीमारेखा पार. मनसे षटकार.
दोन महत्वाच्या विकेट्स आणि 2 विकेट्स नंतर आता धावफलकातील धावा 15 थांबलेल्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि आता हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 12-57 ची इक्वेशन म्हणजे जवळजवळ 29 धावा च्या आसपास प्रत्येक षटकाकडे धावा बनवाव्या लागतील. थोडी घाई करा प्लीज. प्रत्येक वेळेला तुम्ही घेतलेला जो वेळ आहे तो मेजर केला जाणार आहे, मापला जाणार आहे आणि त्या वेळेला तुम्हाला चेतावणी दिली जाईल. हो, पिंटूसाठी हा चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून गेला. कोणत्या प्रकारे त्या चेंडूवरती उत्तर नव्हतं पिंटूकडे. अलीच्या हातामध्ये चेंडू, अलूने बॅटिंग मध्ये सुद्धा खूप चांगली कमाल केली. 15-16 झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. अलीचा कॉन्फिडन्स बघा, विकेट नॉन स्ट्राइक एंडवरती आहेत. अलीचा कॉन्फिडन्स काही असा सामना त्यांच्या बाजूने झुकता झालाय आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे किंवा ज्या पद्धतीचं इक्वेशन आहे त्याला बघता हा सामना पूर्णपणे सोपा होऊन बसलाय. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाचे कर्णधार, त्या अगोदर पागदरे बॉईज एकविरा 11 संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचे. शैलेंद्र घोडेकर, आपल्याला विनंती, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस जवळ येऊन थांबा. 3 चेंडू 17 धावा 17 रन्स स्कोरबोर्ड आफ्टर द 2 लॉस. जी अपेक्षा होती गजानन 11 या संघाकडून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेट आणि स्वर्लॅगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आता ते शोल्डर पूर्णपणे डाऊन दिसत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजांवरती झालेला हल्ला, गोलंदाजांना आलेलं यश अपयश, विकेट मिळवून देण्यामागं, धावा रोखण्यामागं, या सर्वांचं फलित म्हणून दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजाच्या हातामधली ताकद निघून गेली आहे आणि ज्या धावा आहेत त्या हावी ठरताना दिसत आहेत. यस, पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. देअर इज अ नो रिव्ह्यू, इकडं रिव्ह्यू नाहीये. अलीने आज खाली बनून बॅटिंग केली आहे. ज्या पद्धतीची षटकार आणि चौकार त्याने लगावले होते अली आणि सचिन. हो, पायावरचा चेंडू, पिंटूचा हा शानदार स्ट्रोक, झेल सुटलाय आणि तो सुटत असताना चेंडू सीमारेषा जवळ गेलाय. जवळ जात असताना अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवले जरूर तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. एन्जॉय करत असताना हे दोन्ही फलंदाज. 1 सोल्युशन आणि गजानन 11. टॉस जिंकलं तर गजानन 11ने बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय कुठे ना कुठेतरी आता त्यांच्या विरोधात गेलाय असं म्हणावं लागेल. लास्ट बॉल, अलीचा हा चेंडू ऑन साईडला फेकून दिलंय जरूर मिड विकेटच्या डोक्यावरून. सुंदर झेल शैलेंद्र घोडेकर यांचा, पण हा षटकार आहे. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेन, या मॅच मधील विजयी संघ, आपण विजयाचं सेलिब्रेशन करण्या अगोदर कर्णधार जो आहे तो टॉस का बॉस मध्ये येईल. अलंकार तांडेल, अलंकार यांच्या हातामध्ये चेंडू. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी ते आलेत. समोर विकी, राऊंड द विकेट येत असताना अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न. बघा, मोस्ट ऑफ प्लेअर राऊंड द विकेट येत असताना बॉलिंग कुठे करायची आहे, कोणत्या लेंथवरती बॉल टाकायचा आहे, काय लाईन असावी. लेंथ पकडून जरी टाकली तर लाईन आपोआप तिकडे बनत असते आणि त्या पुन्हा एकदा अलंकार, 2 चेंडू डॉट.
यावेळेला उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे तिथे, हो झेल घेण्याचा प्रयत्न नाही, झेल झालाय, परंतु 6 धावांचा खेळ जरूर बघायला मिळालाय. षटकार. थर्ड 39 धावा धावफलकावरती आहेत. बॉल द्या, बॉल. खूप मोठा फासला बनला. हे जर आव्हान 50, 55, 60च्या आसपास जर असतं तरी सुद्धा मॅच बघायला मजा आली असती आणि चेसिंगमध्ये धमाल पाहायला मिळाली असती, पण तसं झालेलं नाहीये. 72 धावांचा डोंगर खूप मोठे दडपण बनून गेलाय. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम वन सोल्युशन. मी मागाशी म्हटलं होतं ही वन सोल्युशन नाही, ही तर ओनली सोल्युशन आहे आणि त्यांनी सामना जिंकत असताना आपल्या खिशामध्ये घातलाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाणार आहे वन सोल्युशन वर्सेस पाकदरे बॉईज एकविरा 11. चला दोन्ही कर्णधार या लवकर.